Good afternoon, friends. I am Professor Mahesh Devane. Once again, welcome you on my YouTube channel. From yesterday, we are seeing the story named The Coke and the Untamed, which is written by an American writer, O. Henry. It is very interesting, humorous, as well as emotional story. There is a person named Soapy, who is vagabond and a person of criminal background. He makes various plans to enter the prison as he has no option or no shelter to protect himself from the severe winter. या पाठामध्ये आपण एका अशा व्यक्तीची कथा बघतोय ज्याचं नाव सोपे आहे, जो व्हेगाबॉन्ड म्हणजे भटके आहे आणि क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे, म्हणजे काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे. आणि आता हिवाळा चालू होणार आहे, कडाक्याची थंडी पडणार आहे आणि या कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्यासमोर दुसरा कुठला पर्याय नसल्याने तो पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आतुर आहे. म्हणजे जेलमध्ये जाण्यासाठी कोणीही इच्छुक नसतं, पण हा असा पर्सन आहे की ज्याला जेलमध्ये जायचं आहे, जेलमध्ये स्वतःला कैद करायचं आहे आणि त्यासाठी तो पुष्कळ प्रयत्न करतोय. त्यापैकी पहिला प्रयत्न आपण त्याचा बघितलेला होता. एका रेस्टॉरंटमध्ये त्याला प्रवेश करायचा होता, जिथं गेल्यानंतर तो भरपूर खाद्यपदार्थ खाणार होता आणि त्याचे पैसे त्याच्याकडे नसल्यामुळं त्याला असं वाटत होतं की ते रेस्टॉरंटचे जे मॅनेजमेंट आहे, जे व्यवस्थापन आहे, ते त्याला पोलिसांच्या ताब्यात देतील. पण त्याला जसं पाहिजे तसं काही घडत नाही. व्हॉट एव्हर ही वॉन्टेड डिड नॉट हॅपन. लेट्स सी फर्दर व्हॉट हॅपन. पेज नंबर 28 वर शेवटचा पॅरेग्राफ पासून आपण सुरुवात करतोय. काल तिथपर्यंत बघितलेलं होतं. बट ॲज सोपी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडन शूज. म्हणजे काल आपण बघितलेलं होतं की सोपीला त्याच्या कमरेपासून वरचा जो भाग होता ना, त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स होता. तिथपर्यंत कुणालाही शंका येणार नव्हती. त्यानं गळ्याला एक सुंदर बो लावलेला होता, खूप चांगला वरचा पेहराव होता, अगदी चकचकीत अशी सेविंग त्यानं केलेली होती. त्यामुळे वर बघितलं तर अजिबात शंका येणार नव्हती. त्याला शंका होती की खाली बघितलं तरच आपल्याला प्रवेश मिळणार नाही आणि जे नको होतं तेच घडलं. त्या रेस्टॉरंटचा जो मुख्य वेटर होता, मुख्य सर्वंट होता, त्यानंच त्याच्या त्या अवताराकडे बघितलं. त्याची नजर त्याच्या विजारीकडे गेली, जी अतिशय मळकट झालेली होती, फाटलेली होती. त्याच्या बुटांकडे गेले, जे बूट सुद्धा तितकेच मळकट झालेले होते, फाटलेले होते, जीर्ण झालेले होते. त्या पेहरावाकडे बघून त्या वेटरला शंका आली. त्यानं आपल्या बरगच्च हाताने, पुढे लिहिले बघा, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट. त्यानं आपल्या बळकट आणि जोरदार हाताने त्याला बाजूला केलं. अँड कन्वेड हिम इन अ सायलेन्स अँड हास्ट टू द साइड वॉक. आणि त्याला अतिशय शांतपणे समजावून सांगितलं आणि घाई गडबडीनं रस्त्यातून बाजूला केलं. अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनेस्ड मलाड. आणि अशा पद्धतीनं त्या बिचाऱ्याला घाबरलेल्या मलाड जातीच्या बदकाचं लाजिरवाणी नशीब टाळलं गेलं. आता इथे शब्द आहेत बघा, अवर्टेड. अवर्टेड म्हणजे अवॉइडेड, टाळणे. इग्नोबल दिलेलाचा अर्थ आहे त्याचा ग्लोसरीमध्ये बघितला तर तुमच्या लक्षात येईल, डिसऑनरेबल. डिसऑनरेबल म्हणजे लज्जास्पद किंवा सन्मान नसलेला, असन्माननीय. फेथ म्हणजे नशीब. ऑफ द मेनेस्ड म्हणजे घाबरलेला आणि मलाड बदकाची एक जात आहे. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे. आता निराश झालेला सोपी ब्रॉडवेवर आला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अ इझी वन. त्याच्या लक्षात आलं की त्याला जिथं जायचं आहे तिथंपर्यंत जाण्याचा रस्ता सोपा नाही, तो मार्ग सोपा नाहीये, खडतर आहे. त्याला आणखीन प्रयत्न करावे लागणार होते. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज्ड. म्हणजे आणखीन मार्ग त्याला शोधावे लागणार होते, त्याच्या त्या तो म्हणत असलेल्या स्वर्गापर्यंत घेऊन जाणार. म्हणजे लिंबो म्हणजे स्वर्ग आणि नरक यांच्या सीमेवर असणारा जो काही भाग असतो त्याला लिंबो असं म्हणतात. इथं लिहिले बघा, बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. आता हेवन म्हणजे स्वर्ग माहित आहे, हेल म्हणजे नरक माहित आहे. ह्या दोन्ही माणसाच्या कल्पना आहेत. हेवन म्हणजे स्वर्ग, जिथं छान सगळं अगदी सुव्यवस्थित असतं, सुख असतं, अशा गोष्टीला हेवन म्हणतात. आणि जिथं खूप कष्ट असतात, खूप कष्ट म्हणजे खूप दारिद्र्य असतं, खूप हाल अपेक्षा असतात, हाल अपेक्षा असतात, त्या भागाला, त्या प्रदेशाला हेल असं म्हटलं जातं, नरक असं म्हटलं जातं.
आणि हा नरकातून स्वर्गात जाऊ इच्छित होता आणि त्या बॉर्डरवरून स्वर्गात प्रवेश करण्यासाठी त्याला अजूनही कष्ट करावे लागणार होते. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th अव्हेन्यू इलेक्ट्रिक 6th अव्हेन्यू म्हणजे आता हा 5th अव्हेन्यूवरून 6th अव्हेन्यूवर आलेला होता आणि तिथंच एका कोपऱ्यावर इलेक्ट्रिक लाईट्स अँड कनिंगली डिस्प्लेड वेअर्स बिहाइंड प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. तिथं एक असं दुकान होतं की त्या दुकानाच्या काचेच्या आतील बाजूस विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती, जेणेकरून ते दुकान सुशोभित दिसेल आणि आतल्या वस्तू पारदर्शक पद्धतीने ग्राहकांच्या लक्षात येतील. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. आता सोफीला आणखीन एक आयडिया सुचली, आणखीन एक कल्पना सुचली तुरुंगात जाण्यासाठीची. त्यानं तिथंच पडलेला एक दगड उचलला आणि तो पटकन त्या दुकानाच्या काचेवर फेकला. पीपल केम रनिंग अराउंड द कॉर्नर. दगड आणि काचेचं घर्षण झालं, जे व्हायचं ते झालं. काच खळकण फुटली, आवाज आला. आजूबाजूला जी लोक होती ती त्या आवाजाच्या दिशेनं पळायला लागली आणि त्या आवाजाच्या दिशेनं पळताना त्यांना नेतृत्व करणारा जो होता, त्यांच्या पुढं जो पळणारा होता, अ पोलिसमन इज इन द लेड. त्यांच्या बरोबर समोर त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्या पुढं पळणारा, त्यांचं नेतृत्व करणारा एक पोलिसमन होता. सोफीच्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला वाटलं की आता आपण आपल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालोय. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. सोफी अतिशय आनंदामध्ये अजूनही तिथंच उभा होता, दोन्ही हात आपल्या खिशामध्ये घालून उभा होता, एखाद्या तेलुगू सिनेमातल्या हिरो सारखा. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. आणि आपल्याच पोटाला असलेल्या पितळी बटनाकडे बघून तो आता हसायला लागला. व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर द ऑफिसर हेजिटेटेडली. तो जो अधिकारी होता, पोलीस अधिकारी, त्यानं अतिशय शुद्धपणे, अतिशय वैतागलेल्या अवस्थेमध्ये त्या सोफीला विचारलं, हे जे केलं, ही जी काच फोडली, तो माणूस कुठं आहे? डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड डन समथिंग टू डू विथ इट. तो म्हणाला, तुम्हाला असं नाही का वाटत हे जे कोण केले ते मीच केलेलं असू शकेल? सेड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. सोफी अतिशय सहजपणे म्हणून गेला, जणू काही एखाद्या माणसाला चांगलं नशीब ज्या वेळेला भेटणार असतं, काहीतरी चांगलं घडणार असतं, त्यावेळेला त्याचा जसा मूड असतो तशा मूडमध्ये तो बोलून गेला, अतिशय आनंदाच्या भरामध्ये. द पोलिसमन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. पण त्या पोलिसाचा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही. साधं साक्षीदार म्हणून सुद्धा या माणसाला आपण घ्यायचं नाही असं ठरवलं आणि त्याच्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं. Men who smash windows do not remain to chat with the policeman. तो म्हणाला की माणसं जी अशा काचा वगैरे फोडतात, दुकानाचं काहीतरी नुकसान करतात, ती माणसं पोलिसांबरोबर गप्पा मारत थांबत नाही. ते असं काम करून पटकन पळ काढतात. दे टेक टू देअर हिल्स म्हणजे पळ काढणे. ते पटकन इथून पळ काढतात. द पोलिसमन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि मग त्या पोलिसमनला समोरच फुटपाथवर एक माणूस पळताना दिसला. ऍक्च्युली तो माणूस एका टॅक्सीच्या शोधामध्ये पळत होता, टॅक्सी पकडण्यासाठी पळत होता, पण त्याला वाटलं की हाच माणूस जो आहे तो आहे जो ही काच फोडून पळतोय. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द परश्यूट. आणि अतिशय घाईनं तो त्या माणसाचा पाठलाग करू लागला. सोफी विथ डिस्कस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. सोफी आता पुन्हा निराश झाला, कारण तो त्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्यांदा अपयशी झालेला होता, दुसऱ्यांदा त्याला अपयश आलेलं होतं. मग पुन्हा तो असाच प्रयत्न करत राहतो. पुन्हा त्याला यश मिळतं की न मिळतं, आपण त्याचा तिसरा चौथा प्रयत्न असाच बघत जाऊ थोड्या छोट्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते पटकन समजायला सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ बघत असताना तुमच्या समोर जर पुस्तक असेल ना, तर पटकन तुम्हाला समजत जाईल, प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येत जाईल. आणि समजा त्यातूनही तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, काय चुकत असेल, काय माझ्याकडून चुका होत असतील किंवा समजत नसेल, फास्ट होत असेल, स्लो होत असेल, काही असेल, तुमच्या काही ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, मला जेणेकरून समजेल. आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू देत, जेणेकरून त्यांनाही कॉलेज चालू होण्याच्या अगोदर थोड्याफार प्रमाणात शिकता येऊ दे. मला असा माझा अजिबात अट्टहास नाही आहे की माझ्या ह्या व्हिडिओ बघून तुम्हाला 100% समजेल, पण काहीच नसल्यापेक्षा बरं, समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हटलं जातं. त्यामुळे हा छोटासा आपण प्रयत्न करतोय. तिसरा धडा जवळपास आता निम्म्यावर आलोय आपण. हा तिसरा धडा 1-2 दिवसात संपून जाईल आणि 5वा आणि 7वा धडा आता सिलेबसला नाहीच आहे, तुम्हाला माहिती.
त्यामुळे 2 धडे या वर्षीच्या सिलेबसमधून कट केलेले जे खूप लेंथी होते, अवघड होते. त्यामुळे कॉलेज चालू होईपर्यंत आपण निम्म्यापर्यंतचे धडे संपवलेले असू. एक कविताही संपवलेली आहे. हा धडा झाल्यानंतर आणखीन एक कविता घेऊ आणि सप्टेंबर म्हणजे अशी अपेक्षा करूया की सप्टेंबरमध्ये आपण क्लासमध्ये भेटू. क्लासमध्ये आपल्याला शिकता येईल, वर्गात बसून आपल्याला शिकता येईल, जे जास्त परिणामकारक असेल. ओके, आज आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल. समजून घ्या, नाही समजलं तर पुन्हा ऐका, पुस्तकात वाचा, नक्की समजून जाईल. धन्यवाद.